कारलं कडू लागतं, ही रेसिपी पाहिल्यावर नक्कीच तुमचं मत बदलणार. आणि खास गोष्ट म्हणजे यात मी ना गूळ घातलाय, ना साखर, ना चिंच, ना आमचूर, ना टमाटर, नाही मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवले. अर्धा किलो कारली स्वच्छ धुवून चिरून चाळणीत काढून ठेवली. तर आज मी बनवते एकदम सोपी आणि टेस्टी कारल्याची सुकी भाजी. अर्धा किलो भाजीच्या बेताने कढईत तेल गरम करून त्यात जिरं मोहरी घातले. तेलात मोहरी जिरं छान फुलल्यानंतर लगेच कापलेले कारले घातले आणि छान सोनेरी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे. आणि आता त्यात कांदा घालायचा आहे. हा घातलेला कांदा पण छान गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आहे. आणि आता यात घालूया घरगुती सुके मसाले, हळद, तिखट, धने पावडर आणि चवीनुसार मीठ सगळं छान मिक्स करून मध्यम आचेवर शिजू द्या. गरम मसाला घालते आहे. गरम मसालासुद्धा मिक्स करून घ्यायचा आहे. आणि आता भाजी शिजली का ते चेक करूया. भाजी शिजली आहे. गॅस बंद करूया. बस, इतक्या सोप्या पद्धतीने तयार होती ही टेस्टी कारल्याची भाजी. कडू अजिबात लागणार नाही. कढईवर झाकण न ठेवता भाजी शिजवायची आहे.